माजलगाव नगर परिषदेच्या वतीनं वार्ड क्रमांक 3 चांदणी ग्राउंडच्या परिसरामध्ये शासनाकडून 28.5 कोटी रुपयाचं जे रस्त्याचं नाल्याचं जे फंड आलेलं आहे त्या फंडाची कामं सध्या चालू आहेत आणि ते कामं अत्यंत बोगस पद्धतीनं चालू असून ती कामं शासनानं दिलेल्या इस्टिमेट प्रमाणे करण्यात यावे या रास्त मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून चांदणी ग्राउंड या विभागाचे कार्यकर्ते अमित भाई, वाजेद भाई, इम्रान भाई आणि मुबीन भाई हे चौघजण आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जे गेल्या 1-1.5 महिन्यापासून संबंधित गुत्तेदार नगर परिषदेचे नगराध्यक्ष सीओ यांना वारंवार भेटून सांगत होते की हे होणारे काम इस्टिमेट प्रमाणे करावे. त्या इस्टिमेट मध्ये ज्या ज्या पद्धतीनं सिमेंट सांगितलेलं आहे, ज्या ज्या पद्धतीनं कडी सांगितलेली, ज्या ज्या पद्धतीनं स्टील सांगितलेलं आहे ते वापर करण्यात यावं. मला ह्यांनी आता सांगितलं की स्टीलचा तर तिथं वापर मुळीच केलेला नाही. एवढ्या पद्धतीनं बोगस पद्धतीनं जर काम होत असतील आणि कार्यकर्ते वारंवार जर त्यांना भेटून त्या कामाकडे दुर्लक्ष जर होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव या समाजाचं मला वाटतंय दुसरं कुठलं. मला या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगायचं की चांदणी ग्राउंड हा एरिया मुस्लिम समाजाचा आहे. तिथं असणारा सगळा समाज मुस्लिम आहे आणि या माजलगाव नगर परिषदेचे सुदैवानं नगराध्यक्ष मुस्लिम आहेत, नगर उपाध्यक्ष मुस्लिम आहेत, बाकीच्या कमिट्या कुठल्या झालेल्या नाही, सगळ्या कमिट्याचा ताबा नगर उपाध्यक्षाच्या हातात आहे आणि जवळजवळ अर्धे नगरसेवक मुस्लिम समाजाचे आणि एवढं मोठी ताकद मुस्लिम समाजाची माजलगाव शहरामध्ये असताना मुस्लिम समाजाच्या एरियामध्ये एवढे मोठे काम आलेले तर ते काम बोगस होतात आणि कार्यकर्त्याला 3-4 दिवस आमरण उपोषणाला बसावं लागतं नगर परिषदेच्या कामात, जिथं की नगर परिषदेमध्ये मुस्लिम समाजाची एवढी मोठी ताकद. मग काय करतात आपले नगराध्यक्ष, काय करतात उपाध्यक्ष, काय करतात नगरसेवक, हा मोठा सवाल या ठिकाणच्या असणाऱ्या मुस्लिम समाजानं या ठिकाणी आपल्या समाजाला पडलेला आहे. मला या निमित्तानं प्रशासनाला सांगायचं आहे की साबीर कंस्ट्रक्शन नावाचे कंस्ट्रक्शन ते कंस्ट्रक्शन गेल्या 10-15 वर्षापासून माजलगावच्या शहरामध्ये काम करतंय आणि सरळ माजलगाव तालुक्याचे आमदार, नगर परिषदेचे सगळे मुख्य पदाधिकारी या सगळ्यांना कमिशन देऊन, टक्केवारी देऊन हे साबीर कंस्ट्रक्शन हे काम करते. माझी या उपोषणाच्या निमित्तानं मागणी की साबीर कंस्ट्रक्शनची चौकशी झाली पाहिजे. माजलगाव शहरामध्ये आतापर्यंत गेल्या 10 वर्षात साबीर कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून जे जे कामं झाले त्या सगळ्या कामाची चौकशी झाली पाहिजे. त्यासहित हे जे चांदणी ग्राउंडचे जे कामं सध्या चालू आहेत याच्यावर तात्काळ चौकशी समिती प्रशासनानं लागू करावी. माजलगाव उपविभागीय कार्यालयाची समिती करावी, नसता कलेक्टर साहेबांशी संपर्क साधून माननीय कलेक्टर साहेबांकडून एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून साबीर कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून जे कामं माजलगाव शहरामध्ये झाले त्याची चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये गुन्हेगारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत अशी मी या निमित्तानं मागणी करतो. आणि नगर परिषदेच्या सगळ्या प्रशासनाला आणि सीओला मी या ठिकाणी विनंती करतो की गेल्या 3 दिवसापासून मी आमरण उपोषणाला बसले. उद्या 4था दिवस आहे. तुम्ही उद्या तात्काळ या मागणीकडे लक्ष देऊन याची जी मागणी आहे ती पूर्ण करावी असं मी नगर परिषदेच्या प्रशासनाला आवाहन करतो.